आजच्या या नव्या सखोल चर्चेत सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा साहित्यिक उतार्याचं विश्लेषण करणार आहोत, जो वाचताना म्हणजे मेंदूची अक्षरशः बत्तीगुल होते. हो, नक्कीच. खूपच अस्वस्थ करणारा अनुभव आहे हा. अगदी म्हणजे एखाद्या मोठ्या कादंबरीत शेकडो पानं वाचून जो परिणाम साधला जातो, तोच खोल आणि डोकं सुन्न करणारा परिणाम केवळ काही ओळींमधून कसा उभा करता येतो, याचा हा एक उत्तम नमुना आहे. बरोबर. आणि आजचा आपला जो स्रोत आहे ना, तो बाजिंद नावाच्या पुस्तकातील आहे. हो, पान क्रमांक 40 वरील एक अतिशय छोटा पण तितकाच प्रभावी मजकूर. अवघ्या 10-12 ओळींचा हा उतारा आहे. पण या विश्लेषणाचे मुख्य उद्दिष्ट हेच आहे की या मोजक्या ओळींमधून लेखकाने वाचक आणि पात्रांच्या मनात संभ्रम, भीती आणि गुडचेचे जाळे नेमके कसे विणले आहे हे आपल्याला उलगडून पाहायचंय. अगदी बरोबर. कारण जेव्हा माणसाच्या आजूबाजूचं परिचित वास्तव एका रात्रीत अचानक बदलतं, तेव्हा काय होतं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हो, ती अस्वस्थ करणारी जी मानसिक उलघाल असते ना, ती समजून घेणं हेच या चर्चेचं मुख्य सूत्र असेल. चला तर मग थेट या रहस्याच्या मुळाशी जाऊया. साहित्यामध्ये कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त परिणाम साधणं ही एक खूप मोठी कला असते. नक्कीच. आणि बाजींच्या ह्या 40व्या पानावर जे वर्णन आहे ते केवळ एका प्रसंगाचं चित्रण नाहीये. नाही, अजिबात नाही. ती एका अत्यंत गुंतागुंतीच्या मानसिक अवस्थेची मांडणी आहे. जेव्हा आपण आजूबाजूच्या जगावर आणि स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास ठेवू शकत नाही, तेव्हा माणसाच्या तर्कशक्तीचे कसे तुकडे पडतात हे या उतार्यात अतिशय खुबीने टिपलंय. हो, आणि आपण जर या शब्दांच्या रचनेकडे बारकाईने पाहिलं ना, तर लक्षात येतं की लेखकाने इथे कोणतीही फापट पसारा असलेली पार्श्वभूमी दिलेली नाहीये. थेट मुद्द्याला हात घातलाय. अगदी. वाचकाला थेट त्या धक्क्याच्या केंद्रस्थानी नेऊन उभं केलंय. त्या धक्क्याची सुरुवातच मुळी एका जोरदार झटक्याने होते. हो, पहिल्याच ओळीपासून. उतार्याची पहिलीच ओळ आहे, खंडोजीला पाहताच त्यांची झोप उडाली. आता इथे गंमत बघा. काय? सकाळी उठल्यावर आपली नेहमीसारखी झोप मोडणं किंवा आपण जागे होणं ही एक अत्यंत साधी आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. हो, रोजचंच काम आहे ते. पण इथे झोप उडाली हा वाक्प्रचार वापरलाय. याचा अर्थ हा काही रोजचा अलार्म वाजल्यावर उठण्याचा प्रकार नाहीये. हा एक प्रचंड मोठा मानसिक धक्का आहे. अगदी बरोबर. समोरचं जे दृश्य आहे ते पाहून सखाराम आणि त्याच्या साथीदारांची शुद्ध आरपल्यासारखी अवस्था झालीय. हो, ती नुसती झोपमोड नाहीये, तर तो वास्तवाला बसलेला एक मोठा तळा आहे. आणि या वाक्यातील शब्दांमागे ना एक खूप मोठा विरोधाभास दडलेला आहे, जो लगेचच पुढच्या संवादातून समोर येतो. खंडोजीच्या संवादातून. हो, सखाराम आणि त्याचे साथीदार खंडोजीला पाहून पूर्णपणे हादरून गेलेत. आणि दुसरीकडे तोच खंडोजी अतिशय शांतपणे म्हणतो, उठा, किती वेळ झाला वाट पाहतोय तुमची. बापरे, हा संवाद अत्यंत साधा आणि रोजच्या जीवनातील वाटणारा आहे. अगदी एखाद्या मंगळवारच्या सकाळी चहा पिताना कोणी जसं बोलेल ना, तसा तो टोन आहे. हो, एकदम कॅज्युअल. एका बाजूला अंगावर काटा आणणारी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला ही अत्यंत कमालीची सहजता. हा जो मानसिक पातळीवरील असमतोल आहे तो रहस्याची पहिली पायरी ठरतो. हा विरोधाभास वाचकाला लगेचच अस्वस्थ करतो, कारण परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांचा इथे काहीच मेळ बसत नाहीये. अजिबात नाही. आणि हा विरोधाभास फक्त संवादापुरता मर्यादित राहत नाही, तो आजूबाजूच्या वातावरणातही झिरपतो. हो, ते वर्णन खूप भीतीदायक आहे. सखारामला जेव्हा जाग येते आणि तो आजूबाजूला पाहतो, तेव्हा त्याला काय दिसतं? उतार्यात स्पष्ट लिहिलंय, सखारामने आजूबाजूला पाहिले तर केवळ गर्द दाट झाडी. हे ऐकायला खूप साधं वाटतं सुरुवातीला. हो, पण आपण जर स्वतःला त्या परिस्थितीत कल्पून पाहिलं ना, डोळे उघडल्यावर आजूबाजूला ओळखीचं काहीच नाही, फक्त आणि फक्त घनदाट जंगल आहे. ही केवळ गर्गदाट झाडी माणसाच्या मनात एकटेपणाची आणि कुठेतरी हरवल्याची एक भयानक भावना निर्माण करते. आजूबाजूला फक्त ती भयावह शांतता आणि दाट झाडे, हे सगळं माणसाच्या मेंदूला चक्रावून टाकण्यासाठी पुरेसं आहे. आणि वातावरणाच्या या निर्मितीमुळेच पुढील प्रश्नांची तीव्रता अधिक वाढते. उतार्यात पुढे म्हटलंय की त्याच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं. प्रश्नांचं काहूर? हो, हे काहूर माजणे म्हणजे केवळ 1-2 साधे प्रश्न पडणे नव्हे, ती विचारांची एक अशी वादळी माला आहे जिने सखारामच्या तर्कशक्तीला पूर्णपणे निकामी केलंय. मेंदू काम करणंच थांबवतो अशा वेळी. कारण माणसाचा मेंदू नेहमी पॅटर्न शोधत असतो, जुन्या आठवणींशी वर्तमानाचा ताळमेळ घालत असतो. पण जेव्हा हा ताळमेळ पूर्णपणे चुकतो तेव्हा जे प्रश्न निर्माण होतात ते केवळ अज्ञानातून येत नाहीत. मग ते कुठून येतात? ते थेट अस्तित्वाच्या भीतीतून येतात. आणि सखारामच्या मनात निर्माण झालेले ते प्रश्न खरोखरच थरारक आहेत. हो,
त्या प्रश्नांमध्येच या पूर्ण रहस्याचा केंद्रबिंदू दडलेला आहे. मला वाटतं सखारामच्या मनात निर्माण झालेले ते 3 मुख्य प्रश्न या उतार्याचा खरा आत्मा आहेत. नक्कीच. ते 3 प्रश्न खूप महत्वाचे आहेत. पहिला प्रश्न, कुठे गेले ते महादेवाचे मंदिर? दुसरा प्रश्न, कुठे गेली ती सुंदर सावित्री? आणि तिसरा प्रश्न, कुठे गेला तो मेलेला वाघ? हे वाचताना डोकं अक्षरशः सुन्न होतं. खरंच सुन्न होतं. कारण या गायब झालेल्या गोष्टी काही साध्यासुध्या नाहीत. समजा आपण झोपेतून उठलो आणि आपला चष्मा किंवा घड्याळ जागेवर नसेल तर आपण थोडे गोंधळतो. हो, आपण आजूबाजूला शोधायला लागतो. पण इथे गायब झालेल्या गोष्टींची यादीच अवाक करणारी आहे. या 3 प्रश्नांमधील भौतिक आणि मानसिक गांभीर्य आपण समजून घेतलं पाहिजे. मानवी मेंदू हा ऑब्जेक्ट परमॅनन्स म्हणजेच वस्तूंच्या शाश्वत अस्तित्वावर विश्वास ठेवून काम करतो. म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या तिथेच राहतील हा विश्वास. अगदी बरोबर. हरवलेल्या गोष्टी लहान-सहान नाहीत. पहिलं उदाहरण घेऊया. एक संपूर्ण महादेवाचे मंदिर गायब झालंय. महादेवाचं मंदिर? बापरे. मंदिर म्हणजे दगडांनी बांधलेली शेकडो वर्ष टिकणारी एक भव्य वास्तू. ती कायमस्वरूपी आणि अचल असते. ती काही स्वतःच्या पायावर चालत जाऊ शकत नाही? अजिबात नाही. ते एका रात्रीत कसं काय नाहीसे होऊ शकतं? या एका प्रश्नाने भौतिकशास्त्राचे आणि निसर्गाचे सर्व नियम मोडीत काढले आहेत. हो, कारण वास्तूच गायब झालीये. जेव्हा एखादी अचल वास्तूच गायब होते तेव्हा वास्तवाचा पायाच घसरतो. आपण कुठे आहोत हाच प्रश्न पडतो. आणि दुसरी गायब झालेली गोष्ट तितकीच कोड्यात टाकणारी आहे. सुंदर सावित्री. एक जिवंत व्यक्ती. हो, एक जिवंत व्यक्ती, जिला स्वतःचं अस्तित्व आहे, जी चालती बोलती आहे. ती कुठे गेली? एखादी जिवंत व्यक्ती स्वतःहून निघून जाऊ शकते हा एक तर्क असू शकतो. हो, पण तिथेही प्रश्न आहेच. प्रश्नच आहे. आजूबाजूला फक्त घनदाट जंगल आहे आणि बाकीचे सगळे झोपलेले असताना ती एकटीच कुठे आणि का जाईल? किंवा तिला कोणी जबरदस्तीनं नेलं असेल का? हा मोठा प्रश्न आहे. हो, हा प्रश्न मानवी सुरक्षितेविषयीची भीती निर्माण करतो. वास्तू गायब होणं हे अमानवीय वाटतं, पण एक व्यक्ती गायब होणं हे थेट गुन्हेगारी किंवा धोक्याची घंटा वाजवतं. आणि तिसरी सर्वात विलक्षण गोष्ट म्हणजे मेलेला वाघ. मेलेला वाघ. हो. या 3 गोष्टींमध्ये हा वाघ सर्वात मोठा विरोधाभास निर्माण करतो. एक मृत वाघ ही काही अशी गोष्ट नाही जी स्वतःहून उठून निघून जाईल. जिवंत प्राणी असता तर तो जंगलात निघून गेला असे आपण समजू शकलो असतो. अगदी बरोबर. पण मेलेला प्राणी स्वतःची जागा बदलू शकत नाही. आणि तो काही असा लहान प्राणी नाही ज्याला कोणी सहज उचलून नेईल. तो चक्क एक वाघ आहे. हो, वाघ उचलणं सोपं नाहीये. या 3ही गोष्टी आकारमानाने, महत्वाने आणि स्वरूपानुसार एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या आहेत. एक निर्जीव अवार्घ्य वास्तू, एक जिवंत व्यक्ती आणि एक मृत जंगली श्वापद. या 3ही गोष्टींचं एकाच वेळी एकाच रात्रीत गायब होणे मानवी विचार प्रक्रियेला पूर्णपणे गोठवून टाकतं. हे एखाद्या भयानक दुःस्वप्नासारखे आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनातील एखादं उदाहरण घेऊन बघूया. हो, सांगा ना. समजा आपण रात्री एका सुरक्षित ओळखीच्या ठिकाणी झोपलो आहोत. आपल्या आजूबाजूला एक मोठी इमारत आहे, एक मित्र आहे आणि रस्त्यावर एखादं मोठं वाहन उभं आहे. ठीक आहे. आणि सकाळी उठल्यावर आपण पाहतो की ती इमारत तिथे नाहीये, तो मित्र गायब आहे आणि ते वाहनही नाहीये. आणि आपण चक्क एका निर्मनुष्य जंगलात आहोत. बापरे, विचार करूनच भीती वाटते. अशा वेळी माणूस स्वतःच्याच मनावर शंका घेऊ लागतो की माझा मेंदू तर काम करेनासा झाला नाहीये ना. सखारामची नेमकी तीच अवस्था झाली असावी. हो, तो स्वतःच्याच आठवणींवर संशय घेऊ लागला असेल. आणि हे सगळं होत असताना त्यांच्यासमोर आणखी एक मोठं गूढ उभं ठाकतं, जे या सगळ्या परिस्थितीला एका वेगळ्याच वळणावर नेतं. ते म्हणजे स्वतः खंडोजी. बरोबर. सखारामच्या मनातील चौथा आणि सर्वात संशयास्पद विचार उतार्यात अत्यंत स्पष्टपणे दिला आहे. हा खंडोजी रात्रभर गायब होता, आता कुठून आला? हा प्रश्न सखाराम आणि त्याच्या साथीदारांच्या मनात संशयाचे खूप मोठं बीज पेरतो. हो, कारण ज्या वातावरणात इतर सर्व महत्वाच्या आणि मोठ्या गोष्टी गायब झाल्या आहेत, तिथेच रात्रभर गायब असलेली एक व्यक्ती अचानक प्रकट होते. ही खूप विसंगत गोष्ट आहे. हो, मानवी मन जेव्हा अशा अकल्पनीय परिस्थितीत अडकतं तेव्हा ते उत्तरे शोधण्यासाठी सर्वात जवळच्या आणि विसंगत वाटणाऱ्या गोष्टीकडे धाव घेतं. इथे ती विसंगत गोष्ट खंडोजी आहे. खंडोजी फक्त प्रकट होत नाहीये, तर तो त्यांना अत्यंत सामान्यपणे उठवतोय. जणू काही तो त्यांची तिथे वाटच पाहत होता. हा विचार किती भयानक आहे. सर्व आजूबाजूचे वातावरण पूर्णपणे बदललेले आहे. ओळखीच्या सर्व खुणा पुसल्या गेल्या आहेत. काल रात्री तिथे असलेलं मंदिर, व्यक्ती आणि वाघ गायब आहेत.
आणि जो माणूस रात्रभर तिथे नव्हता तो आता हजर आहे. यात खंडोजीचा काही हात तर नसेल ना? तो या सगळ्या भयानक बदलाचा सूत्रधार तर नसेल ना? तो रात्रभर कुठे होता आणि त्याला हे बदललेलं जंगल ओळखीचे का वाटतंय? हे प्रश्न सखारामच्या मनात नक्कीच घुंगावत असणार. हो ना. हो. लेखकाने या चौघांची मानसिक अवस्था आणि खंडोजीची देहबोली यात जो विरोधाभास रंगवला आहे तो खऱ्या अर्थाने या उताराचा कळस आहे. म्हणजे एका बाजूला वर्णन आहे की त्या चौघांच्या डोक्यात प्रश्नांनी थैमान घातले होते. हो. त्यांच्या मेंदूत एक प्रकारचा स्फोट होताय. त्यांना काहीच समजत नाहीये. त्यांची तर्कशक्ती कोलमडून पडली आहे. आणि दुसऱ्या बाजूला काय दिसतंय? दुसऱ्या बाजूला उतार्याची शेवटची ओळ आपल्याला एका वेगळ्याच मानसिक पातळीवर नेते. खंडोजी मात्र धीर गंभीर मुद्रेने त्या चौघांकडे पाहत होता. ही शेवटची ओळ वाचताना खरोखर अंगावर काटा येतो. ती धीर गंभीर मुद्रा म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही घाई नाही, भीती नाही, आश्चर्य नाही. तो फक्त त्यांच्याकडे शांतपणे पाहत उभा आहे. आजूबाजूला एवढं मोठं स्थित्यंतर घडलं असताना एखाद्या व्यक्तीचं असं निर्विकार उभं राहणं हे कोणत्याही भूताखेताच्या कथेपेक्षा जास्त भयानक वाटतं. हो. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास एखाद्या अत्यंत गोंधळाच्या आणि भीतीदायक परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीचे अत्यंत शांत राहणे हे त्या गोंधळापेक्षाही अधिक भीतीदायक ठरू शकतं. कारण आपल्याला कळतच नाही की त्याच्या डोक्यात काय चाललंय. अगदी. खंडोजीची ही धीरगंभीर मुद्रा अनेक शक्यता निर्माण करते. ही शांतता त्याला सर्व उत्तरे माहीत असल्याचे सुचवते का? किंवा तो या बदललेल्या वास्तवाचा एक भाग बनून त्यांना काहीतरी वेगळेच सुचवू पाहताय. हो. जेव्हा समोरची व्यक्ती आपल्या भीतीला किंवा आश्चर्याला कोणताही प्रतिसाद देत नाही तेव्हा आपली भीती अधिक गडद होते. कारण आपल्याला आपल्या भावनांचा आरसा समोरच्या व्यक्तीत दिसत नाही. ती शांतता एक प्रकारची क्रूरता वाटू लागते. या सगळ्या परिस्थितीवरून ना एक खूप महत्वाचा मुद्दा समोर येतो. आपण या छोट्याशा उतार्यातून काय निष्कर्ष काढू शकतो? खूप मोठा निष्कर्ष आहे यामागे. जेव्हा आपल्याला माहीत असलेले ओळखीचे वास्तव अचानक आपल्या डोळ्यांसमोरून नाहीसे होते किंवा पूर्णपणे बदलते तेव्हा माणसाने नेमके काय करावे? हा उतारा फक्त एका कादंबरीचा भाग राहत नाही तर तो मानवी आकलनाच्या मर्यादांवर बोट ठेवतो. मानवी मन हे सवयींचे आणि स्मृतींचे गुलाम असते. आपण आपले जग आपल्या आठवणींच्या आधारावर उभे करतो आणि त्या आठवणींवर आपला पूर्ण विश्वास असतो. आणि जेव्हा तो विश्वासच उडतो जेव्हा तेच जग डोळ्यांसमोरून नाहीसे होते तेव्हा एक मोठा पेच प्रसंग उभा राहतो. आपण स्वतःच्या स्मृतींवर विश्वास ठेवावा की समोर उभे असलेल्या नवीन, विचित्र आणि अकल्पनीय वास्तवावर? हा प्रश्न मानवी तर्कशक्तीच्या पलीकडचा आहे. आपण अनेकदा गृहीत धरतो की आपल्या आजूबाजूच्या गोष्टी कायमस्वरूपी आहेत. पण वास्तव हे आपल्या कल्पनेपेक्षाही अधिक चंचल असू शकतं आणि आपले डोळे आपल्याला सहज फसवू शकतात. याची जाणीव हा मजकूर करून देतो. बाजिंदमधील हे पान क्रमांक 40 खरोखरच मानवी मनातील भीती, संभ्रम, संशय आणि अज्ञाताविषयीच्या कुतूहलाचं एक अतिशय जिवंत उदाहरण आहे. अगदी खरंय. जिथून बाहेर पडणे कठीण वाटते. ती महादेवाचं मंदिर, ती सुंदर सावित्री, तो मेलेला वाघ आणि तो अत्यंत गूढ वाटणारा खंडोजी, हे सगळे घटक मिळून एक असा अनुभव तयार करतात जो वाचनानंतरही बराच काळ आपल्या मनात रेंगाळत राहतो आणि आपल्याला अस्वस्थ करत राहतो. साहित्य जेव्हा तुमच्यातल्या सुरक्षिततेच्या भावनेला धक्का देतं आणि तुम्हाला तुमच्याच वास्तवावर प्रश्न विचारायला भाग पाडतं तेव्हा ते खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतं. या उतार्याने नेमकं तेच साध्य केले. या सखोल चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न इथे उपस्थित राहतो. कोणता? कल्पना करा, जर एखाद्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या सर्वात मोठ्या आणि कायमस्वरूपी वाटणाऱ्या गोष्टी, जसे की एखादी महत्त्वाची वास्तू किंवा आयुष्यातील अत्यंत जवळची व्यक्ती, एका रात्रीत अचानक नाहीशा झाल्या. आणि सकाळी उठल्यावर त्या व्यक्तीसमोर उभी असलेली एकमेव व्यक्ती अत्यंत शांतपणे कोणतीही प्रतिक्रिया न देता फक्त पाहत असेल, तर अशावेळी त्या व्यक्तीचा पहिला निर्णय काय असेल? हा खूप कठीण प्रश्न आहे. समोर दिसणाऱ्या त्या भयानक वास्तवाचा स्वीकार करणे सोपे असेल की स्वतःच्याच मनावर आणि डोळ्यांवर संशय घेणे? या प्रश्नाचे उत्तर शोधणे कठीण आहे, पण त्यावर विचार करणे नक्कीच रंजक ठरेल. नक्कीच. तर आजच्या या अत्यंत थरारक आणि विचार करायला लावणाऱ्या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप धन्यवाद. अशाच नवनवीन आणि गूढ विषयांचा वेध आपण पुढेही घेत राहू. तोपर्यंत आजूबाजूच्या वास्तवाचं निरीक्षण करत रहा आणि विचार करत रहा.